नजर नका लावू माझ्या पोराला. आपची बस सुटलंय ते बरोबर होतंय. अजून वय नाही त्याचं, छोटा आहे अजून. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज संध्याकाळी व्हिडिओ स्टार्ट केलाय मी. आता 7 वाजत आलेत. तर फौजी साहेबांनी वरती आलोत. हे पहा फौजी साहेब खरबूज कापित आहेत. तर त्याचं साल वगैरे काढत आहेत. तर संध्याकाळचं रोज आम्ही चहा पित असतो, पण आता इतकं गरमी वाढली ना, त्यामुळे आता ज्यूस पिणार आहेत आणि मग स्वयंपाकाला लागणार आहेत. तर मुलं काय बोलले, मम्मी आज आपल्याला धपाटे बनव आणि ते पण चुलीवर. तर हे पहा बरंचसं सामान मी वरती घेऊन आले आता. तर असं एकदा सामान जे लागतंय ते वरती घेऊन आले ना, मग सारखे चक्र मारावं लागत नाही. तर धपाटे बनवणार आहे मी चुलीवर आज. तर मंडळी, आयुष्यामध्ये अनुभव येणं सुद्धा खूप गरजेचं असतं. अनुभवाशिवाय आपल्याला काही समजत नाही. जेव्हा आपण ठेचा खातो तेव्हा आपल्याला समजतं की बाबा इथं ठेच लागलेली आपल्याला, त्यानंतर आपण थोडं सांभाळून चालतो. तसंच आहे, अनुभव सुद्धा खूप गरजेचे असतात, कारण अनुभवातूनच आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. त्याचप्रमाणे आपली जेव्हा तब्येत चांगली असते ना, तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही, पण जेव्हा तब्येत खराब होती ना आपली, त्यावेळेस आपल्याला तब्येतीचं महत्त्व कळतं. जेव्हा आपलं शरीर चांगलं असतं ना, आपल्याला कामाचं काहीच वाटत नाही, आपण इतकं काम करतो. आणि तब्येत बिघडल्यानंतर असं वाटतं आपल्याला काम खूप असावं, पण तब्येत अजिबात खराब नसू नये, कामाचं काहीच नाही वाटत मग. तर मंडळी, मनुष्य जातीचा सगळ्यात चांगला मित्र म्हणजे त्याची प्रकृती. त्याची तब्येतच चांगली असेल ना, तर सगळं काही चांगलं वाटतं. आणि त्याच्या तब्येतीने त्याची जर साथ सोडली ना, तर मात्र तो प्रत्येक नात्यासाठी ओझं झाला जातो. तर म्हणूनच मंडळी, आपल्या तब्येतीची आपण काळजी घ्या. सध्या खूपच ऊन वाढलंय जास्त. आपल्याला सवय नसते उन्हामध्ये जायची, आणि अचानकच थोडंसं उन्हामध्ये गेलो की ते आजारपण आल्यासारखं होतं. तर मी गावाकडे गेले होते ना एक दिवस, थोडंसं ऊन लागलं, पण ते मी 2 दिवस आजारी पडल्यासारखे झाले. तर सगळ्यात ताईंनी, मावशींनी, मैत्रिणींनी माझ्या तब्येतीची विचारपूस केली. तर खूप छान वाटलं. खूप खूप धन्यवाद ताईंनो, मावशींनो. माझी तब्येत आता एकदम व्यवस्थित झाली आहे. तर हे पाहता खरबुजाचा ज्यूस बनवते सगळ्यांसाठी मी. तर मला आहे ना, किचनवर स्वयंपाक करण्यापेक्षा असं चुलीवर स्वयंपाक करायला इतकं आवडतं ना. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एक सांगू का, किचनवर स्वयंपाक केलं ना, अरे बापरे, सगळं किचन ते गच्च भरून जातं. ते एवढे मोठे स्वयंपाकाचे भांडे, जेवलेले भांडे, आणि त्यानंतर किचन वाटा तर वेगळाच. किचन वाटा घासायला, धुवायला, पुसायलाच कितका वेळ जातो. त्यापेक्षा चुलीवर स्वयंपाक केला ना, टेन्शनच नाही. एकदा स्वयंपाक झाला की, जेवण झाले की मी सगळे भांडे एका टपात भरते, आणि 2 मोठ्या टपात पाणी घेतलं की एक खराब पाणी, एक चांगलं पाणी. गावासारखं मस्त टेरेसवरतीच मी मस्त बसून भांडे घासत बसते. खूप छान वाटतं. आणि ते किचन वाट्यावरती ते उभं राहून भांडे घासत बसा, ते पण मला कंटाळा येतो, कंबर दुखून जातं पार. त्यामुळेच मला चुलीवर स्वयंपाक करायला आवडतो. तर किचन वाटा घासायचं, धुवायचं टेन्शनच नाही. आणि चुलीवर स्वयंपाक केल्यानं महत्त्वाचं म्हणजे भांडे पण कमी पडले जातात घासायला. धरा फौजी साहेब, घ्या ना, घ्या. तर आता प्रदोष काळ झालाय, तुम्ही बघू शकता सूर्य मावळायला गेलाय. थोडा हलका अंधार पडायला लागलाय. आम्ही ज्यूस बनवलाय, राजू, मी, सागर आणि फौजी साहेब. आकाश गेलाय क्लासला, तो येईलच आता. तर असं टेरेसवरती इतकं छान वाटतं ना, संध्याकाळचं वातावरण तर खूप भारी होऊन जातं टेरेसवर. चाला फोन. काटाकाटी करते. आता धपाटे बनवण्यासाठी मी लसण घेतलाय सोलायला, आणि कांदे पण घेतेत कापायला. किती छान वाटतंय टेरेसवरती आल्यावर ना. त्याच्यामुळे मला आहे ना, सकाळ संध्याकाळचं वातावरण इतकं आवडतं ना. तर मी आता हे धपाटे बनवण्यासाठी पिठं पण आणलेत वरती असे काढून. तर एकदा सामानवरती घेऊन आले की मग सारखं खाली जा ये जा होत नाही. तर हे 1 वाटीभर मी ज्वारीचं पीठ, 1 वाटीभर गव्हाचं पीठ, 1 वाटीभर बाजरीचं पीठ, आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलंय. तर आपण ह्या पिठामध्ये कमी जास्त करू शकतो. एखादं पीठ कमी जास्त केलं तरी पण चालतं. तर एवढं घेतलंय, आम्ही 5 जण आहेत ना त्यामुळं. तर हे हिरव्या मिरच्या घेतल्या. तिखट कसं लागतं त्यानुसार आपण हिरव्या मिरच्या घ्यायच्या. हिरव्या मिरच्या, जिरी घेतली 1 चमचाभर, आणि थोडीशी हळद घेतली, आणि 1 चमचाभर ओवा घेतलाय. हे इथं लसण पण मी सोलून घेतलाय. तर लसण, हिरव्या मिरच्या आणि जिरी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, आणि ओवा, हळद आपल्याला याच्यामध्ये घालायची. तर ओवा आणि हळद मी याच्यात घालते. हे आता ही जिरी, मिरची आणि लसण
हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचंय किंवा ठेचून घेतलं तरी पण चालतं. तर मीठ पण याच्यातच घालायचं म्हणजे ते व्यवस्थित वाटलं जातं. धपाटे बनवण्यासाठी मी इथं मिक्सरला आता जिरी, हिरवी मिरची आणि लसूण बारीक पेस्ट बनवून घेतली आणि कांदे कापून घेतले 2-3. तर ते पण याच्यामध्ये घालते थोडेसे असे चुरगळून. तर धपाट्यामध्ये कांदे घातले ना ते पण छान लागतात. कांदे, कोथिंबीर, पालक जर असेल ना तर पालक पण थोडीशी अशी कापून घालायची तरी पण छान लागती. तर मी जास्त प्रमाणामध्ये कोथिंबीरच घालणार आहे, पालक नाही घालणार. कोथिंबीर खूप छान लागते धपाट्यात. आणि आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेतली होती ना तर ती पण घालते आता याच्यामध्ये. हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली ना मी तर त्याच्यामध्ये मी मीठ घातलं होतं चवीनुसार. तरी पण पीठ मळताना चेक करून पाहायचं आणि खराट होतं की काय, त्यानुसार मीठ आपण घालू शकतो. एक वेळेस आळणी झालं तरी पण चालतं, पण ते खराट झालं ना चांगलं लागत नाही त्यामुळं. तर मी काय करत असते, हे जे धपाट्याचं सगळं मिक्स करून घेतलं ना मी त्याच्यामध्ये मी दुधी भोपळा खिसून घालत असते आणि थालीपीठ बनवत असते. तर दुधी भोपळ्याची भाजी मुलांना अजिबात आवडत नाही, म्हणजे घरात कोणालाच आवडत नाही. त्यामुळं मी असं खिसून घातलं ना दुधी भोपळा, तेव्हा सगळ्यांच्या पोटात गेला जातो, चांगला असतो तो ना त्यामुळं. तर त्यांना कळतच नाही याच्यात काय घातलंय नेमकं, त्याच्यामुळे मी असं याच्यात दुधी भोपळा खिसून घालते आणि थालीपीठ बनवून देत असते. तर तुम्हाला एक सांगू का, मी केडगावमध्ये राहायला आले ना त्यानंतर मला थालीपीठ हा शब्द कळालाय. नाहीतर आमच्या गावाला आहे ना याला धपाटेच म्हणतात आणि अजून पण गावाकडं बऱ्याच ठिकाणी याला धपाटेच म्हणतात. तर चला, धपाटे असू नाही तर थालीपीठ असू ते म्हणजे पोटात जाते, पौष्टिक ना, त्यामुळं काही हरकत नाही. तर खूप पौष्टिक आहे, कारण त्याच्यामध्ये आपण 3-4 प्रकारचे पिठं घालतो. त्यानंतर कांदा, कोथिंबीर, पालक, ओवा, बरंच काही घालतो. आणि आपल्याला त्याच्यामध्ये अजून काही घालायचं असलं ना पौष्टिक तेही घालू शकतो, दुधी भोपळा घालू शकतो. तर छान होतं ते, सगळ्यांनाच आवडतं, इतकं चवदार लागतं ना, त्यामुळे मी हमेशा बनवत असते असं. तर आता पीठ मळलंय आणि ओला कपडा मला लागतोच आहे ना धपाटे बनवण्यासाठी, तर त्या ओल्या कपड्यानेच मी पीठ थोडंसं झाकून ठेवलंय. आता ज्यूस बनवलं होतं ना मी, ज्यूसचं ते मिक्सरचं भांडं, ते ज्यूस पिलेले ग्लास, त्यानंतर वाटण वाटलं होतं मिक्सरला, ते वाटण वाटलेलं मिक्सरचं भांडं, बरेच भांडे मी इथं बादलीमध्ये टाकून आणलेत. ते भांडे ओल्यात ओले लगेच मी थोडंसं हिसळून घेते ना, तर मग ते ज्यूसचे भांडे थोडं सुकल्यानंतर व्यवस्थित निघत नाहीत ना, त्यामुळे लगेच मी हिसळून ठेवते. आणि राजूने आणले चुलीला लाकडं. तर फौजी साहेबांचे मित्र सेंटरिंगचं काम करतात ना, बिल्डिंगचं, तर मला सर पण कमीच पडत नाही. फौजी साहेबांनी अशा 2-4 गोणी आणून ठेवलेल्यात लाकडाच्या ना. तर राजू म्हणला मी तुला चूल पेटून देतो, तू नको पेटू. तर चूल पेटवायला राजू छोटे छोटे लाकडं शोधून आणत होता लाकडांच्यातून. तर सागर तोपर्यंत चूल पेटवायला बसला. तर राजू आला ना, तो राजू लागला त्याला ओरडायला, तुला सांगितलं होतं ना मी चूल पेटवतो, वही इकडं म्हणला त्याला. सागर पेटत होता चूल, तर राजू आला. राजू म्हणतो चूल नाही पेटवता यायची, वही इकडंच. नेहमी चूल पेटून राजू देतो, त्याला छान पेटवता येते, अनुभव तेवढा आहे ना रे. तू तिथून वय वाजवी टाकायची, काय होतं त्याने, हे लांबी तुझा बरं काय काळजी बहिणीची. मग तो चूल पेटूच तर लांब इकडं. बस 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 बस, ते बघा. हो, त्याच्यामुळेच तुम्हाला म्हणला लांब होई तू, बघा हुशार राहू तू. थिनरचं काम लय डेंजर आहे का? पेट्रोलचं कसं हे होतं, लांब खिचता तसं तसं आहे थिनर, लांब खिचित. बापरे, गाडी कुठे टाकली बरोबर. जाणं पाठव गॅस आला, मला जावं लागेल. आला आकाश आला. हा फ्लॅट पेट्रोल लवकर दोन आला, दोन लांबून आवडते ना. हॅलो हॅलो, तो ग्लास घेऊन ये वरती.
आज वेळ आज धपाटे लय काय काय बनवतीये मी. फ्रीज मध्ये तुला ज्यूसचा ग्लास भरून ठेवला ते घेऊन ये वरती. चल 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 चल. तर चूल पेटत होती तोपर्यंत राजू हे पा माझ्याशी कसा गप्पा मारतोय. फौजी साहेब गपचूप आमचं शूट घेत होते. तर कंपनीत काय झालं काय नाही झालं सगळं माझ्याशी शेअर करतो तो. जसं मुलं येऊन सगळं मला सांगतात ना तसं राजूचं पण आहे. राजू पण मला असं सांगत असतो. तर आकाश आलाय वरती आणि माझी लाडूबाई पाशी लाड घालत असते नेहमी. इतकी मम्मी लागते त्याला की बास. हॅलो जायचं का आता? लय उशीर झालाय पोरांनो. आता आता पुढं लवकर जायचं ना थोडस. तर आता सागरच्या मित्राचा फोन आला होता. तो त्याला म्हणत होता बाहेर चल थोडंसं आपण इथून जाऊन येऊ. सागरला म्हणलं लय उशीर झालाय बा आता नको जाऊ. तर मग सागरने त्याच्या मित्राला सांगितलं आता नको आपण उद्या जाऊ. तर पोरं असं ऐकत आहेत. पण मग लोखंडाचीच कढई ठेवली. काही तळायला बिळायला आहे ना लोखंडाच्या 2 कढया आहेत ना त्याच्यात एक करते आता. कसं झालं ज्यूस? छान झालं ना? पण तर हसते मग मी आज. गोटा भरून काय? गोटा भरून भरून वाटत बैल आले त्याच्यामुळे काय ते म्हणतो आकाश घरी नसला ना मोकळं मोकळं वाटत नाही असं सुन सुन वाटत. आणि आकाश आला ना गोटा भरून वाटत. म्हणजे गोटा भरून वाटत काय जनावर आहे काय? गोड्या हा ना माझ्या पोरात जनावर सारखं म्हणतो. जनावर आहे का ते? गोड म्या चरत राहतो मग काय तो उपाशी राहतो काय? एवढं पण नाही. हा का? आता ते आलाय दमून ज्यूस पितोय. तेच ना आले चालू केलंय. आणि तू नाही पिला का मग? हे केलं होतं मी. हा ना गोड्या मी बनवलं होतं त्याला. नजर नका राहू माझ्या पोराला. बस सुटलंय कुठून सोडलंय ते बरोबर होतंय. अजून वय नाही त्याचं छोटा आहे अजून. बघा त्याच्याकडे सांग मला डायटिंग चालू कर. तुम्ही डायटिंग करता त्याच्यामध्ये अयो तुला खूप उशीर नव्हते बघ आता. अंडे लागते प्रोटीन लागत तरी तब्येत दिसेना का रे? चपातीला खायच्या नाही. चपाती चौकटच खातो स्वतःकडे लक्ष देत असतो. समजलं का? तू तुझ्यासारखा सुटलेला नाही पुढं. काय दिसतंय काय दिसतंय बारगाड्याला दिसत. मग बारगाड्यात दिसत तुला कुठूनच सुटलाय तू. सुटलेलं बरं बारगाड्या दिसत काय हा ना झाला पुसतो नुसता. काय करावं. तर आता सागर त्याला चिडवत होता. काय झालं आकाशने जिम लावली होती आणि 2च महिने जिम केली. त्यानंतर आकाशने जिम बंद केली ना. सागरला म्हणजे मोठ्या मुलाला त्याचा खूप राग येतो जिम बंद केल्यामुळं. कारण मोठ्या मुलाने सागरने ना जिम चालू केलेली मला वाटतं 3.5-4 वर्ष होत आले. त्याला म्हणजे व्यायाम केल्याशिवाय होतच नाही. त्याला जिम लागतीच. तर आकाशने बंद केल्यामुळं त्याला खूप राग आला ना. तर त्याला असं चिडवत राहत होतो. तू कुठून पण पगळायला लागलाय कुठूनच सुटलाय नुसता खात राहतो चरत राहतो. तर सागर त्याला बोलत होता आणि आकाश त्याला म्हणत होता तू खूप उशीर झालाय आणि तू नुसतं चोखण चपाती खातो. हेच नाही आवडत तेच नाही आवडत असं करत असतो. तर पोरांचं असं चालू राहतं आणि एकमेकाशिवाय जमत पण नाही त्यांना. असे भांडत येतं आणि असे नीट होतात. तर बहीण भावाचं भाव भावाचं असं हे घरात चालूच राहतं. पापड्या संपल्यात मग तुला संपलं नाही म्हणलं ना. तू रात्रंदिवस पापड्याच खात बसतो तळून. गावाकडे ते टाकलं का तळलं का खातच बसला. खाऊन दे बाय माझ्या लेकराला कोण असं म्हणतो. आता हे पाय इथं पण एक गंमत झाली. आकाशने मला विचारलं होतं मम्मी त्या पापड्या बनवलेल्या आहेत तू बटाट्याच्या त्यानंतर तांदळाच्या त्या कुठं येतं. तर त्याला म्हणलं होतं संपल्यात. कारण तो काय करतो रोज तेल तापवतो पापड्या तळल्या की खात बसवतो. रोज ते तेलकट खायला चांगलं नसतं ना. तर त्याला म्हणलं संपलंय आता. त्याच्यामुळं तो बोलतो की आता पापड्या कुठून निघल्या तुम्हाला म्हणली होती संपल्यात आणि आता कुठून काढल्या तू. कारण आमच्या घरामध्ये सगळ्यात जास्त आकाश आहे ना खाण्याचा खूप शौकीन आहे. त्याला रोज काही ना काही असं नवीन नवीन खायला लागतं. त्यामुळं त्याला सागर आहे ना इतका चिडवत राहतो ना. नुसता चरत राहतो नुसता खात राहतो. व्यायाम नाही करत तब्येतीची काळजी नाही घेत कुठून पण सुटायला लागलाय.
तर त्यांचं हे असं नेहमीच चालू राहतं. आता आपण घरी ह्या चिप्स बनवल्या होत्या, तांदळाच्या पापड्या, बटाट्याच्या पापड्या, बटाट्याच्या चकल्या, असं हे थोडं थोडं सगळं घेतलं होतं मी ताटामध्ये आणि तळलंय. सगळे खात बसलेत आता. तर मी असं 7-8 दिवसातून एकदा तळते, छान वाटतं खायला. पण आकाश ना काय करतो, रोजच तेल तापवतो आणि रोजच ते तळून एवढं मोठं ताटभर तळितो आणि एकटाच खात बसतो. त्यामुळं मी त्याच्यापासून लपून ठेवल्या त्या पापड्या जरा, कारण त्याची इतक्यात थोडी तब्येत पण झाल्यासारखी वाटते. इतक्या छोट्या वयामध्ये ते ढेरी वगैरे चांगलं वाटत नाही ना. तो अजून 18 वर्षाचा पण कंप्लीट नाही, पण त्याच्या हाईटमुळं तो खूप मोठा वाटतो. आता हे धपाटे आहेत ना मी पारंपरिक पद्धतीनेच बनवते, कारण पहिलं असंच करायची माझी आजी, आई, सासूबाई. तर असा कपडा घ्यायचा पातळ, तो ओला करायचा आणि जे पीठ मळलंय ना आपण धपाट्याचं त्याच्यावर असं हाताने थापायचं आणि ते कपड्यासहित ते धपाटं तव्यावर ते टाकायचं आणि अलगद ते कापड काढून घ्यायचं. आणि धपाट्यामध्ये असे बोटं पण वठवतात, तर ते का वठवतात मला माहीत नाही बरं का, पण मला वाटतं बहुतेक ते धपाटं फुगू नये यासाठी ते बोटं वठवत असतील धपाट्यामध्ये. आणि त्याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं, मस्त खरपूस भाजून घ्यायचं, इतकं छान लागतं ना. आणि चपाती धपाटा असं पण तेल टाकून जर भाजलं ना तर ॲल्युमिनियमचा तवा असा थोडाफार जळतो, खराब होतोच. आणि हे धपाटे आहेत ना गरम गरमच खायला छान लागतात ना, त्यामुळं मी एकीकडे धपाटे भाजते आणि मुलांना लगेच खायला दिले. तर हे झालं की लगेच देते त्यांना ना, मस्त खातात ते, त्यांना खूप आवडतात असे गरम गरम धपाटे. तर असा मस्त धपाट्याचा बेत बनवला आज चुलीवर आम्ही टेरेसवर. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.